नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 12वा. भक्ती योग. अर्जुनाच्या शंकेबद्दलची नाना मतांतरे. भाग 3. अर्जुनाच्या प्रश्नाविषयी विद्वानांमध्ये कोणकोणती मतभिन्नता आहे ते आपण पाहत आहोत. स्वामी तेजोमयानंद यांचं मत. तेजोमयानंदांच्या मते सुद्धा येथे व्यक्तोपासक व अव्यक्तोपासक अर्जुनाला अभिप्रेत आहेत. परब्रह्म वस्तू नाम व रूप रहित आहे हे अर्जुन जाणत होता. तसंच त्यानं श्रीकृष्णांचं विराट रूपही पाहिलं होतं. श्रीकृष्णांचे चतुर्भुज रूप तर त्याला प्रिय असल्यामुळं भगवंत पुन्हा चतुर्भुज रूपात प्रकट झाले होते. म्हणून अर्जुनाच्या मनात शंका आली की व्यक्त स्वरूपाचे ध्यान करणे योग्य की अव्यक्ताचे ध्यान करणे योग्य. त्यांच्या मते साधक 2 प्रकारचे असतात. परमात्म्याच्या सगुण साकार रूपाची भक्ती करणारे सगुणोपासक व निर्गुण निराकाराची उपासना करणारे अव्यक्तोपासक. दोघेही एकनिष्ठ भक्त असतात. दोघांचेही साध्य एकच असतं. दोघेही आपापल्या मार्गावर अग्रेसर झालेले असतात. मग या दोघातील खरा योगनिष्ठ कोण आहे? सगुण साकाराची उपासना करणारा की निर्गुण निराकार अशा अव्यक्ताची उपासना करणारा? अशी तेजोमयानंदाने यावर टीका केलेली आहे. स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांचं मत. स्वामी स्वरूपानंद सरस्वतींच्या मते 11व्या अध्यायापर्यंत भगवंतांनी सगुणोपासना व निर्गुणोपासना सांगितल्या व त्या दोन्हींचं फळ परमात्मा स्वरूपाची प्राप्ती हे सांगितलं. त्यांच्या मते निर्गुणाची उपासना करण्याचा अधिकार सर्वच साधकांना नसतो. म्हणून मध्यम प्रतीच्या मनुष्यांसाठी शास्त्रामध्ये सगुणोपासना सांगितलेली आहे. म्हणून ते सांगतात की सगुणोपासक व निर्गुणोपासक यांच्यामध्ये श्रेष्ठ कोण आहे असं अर्जुनाला विचारायचंय. बाबा महाराज आर्वीकर यांचं मत. बाबा महाराज आर्वीकर म्हणतात की अर्जुनाला सगुण आणि निर्गुण दोन्हीची प्रतीती आली होती, पण त्याला सगुणाचं वेड आहे. विराट हे शाश्वत सत्य असलं तरी त्याच्या आद्यंती असलेले सावळे सगुण दर्शन त्याला प्रिय होतं. अर्जुनाला असणारं सगुण वेड त्याची भक्त प्रकृती प्रकाशित करते. भक्ती ज्ञानाय कल्पते. भक्तीच ज्ञानाला कारणीभूत होते. कर्म, उपासना, ज्ञान, योग वगैरे सर्व उपासना सगुण कथांच्या आश्रयाने विलसत असतात. भक्तीच्या द्वारे व्यक्तरूप प्रकट झाले की त्याच्याच कृपेने अव्यक्ताचाही लाभ होतो आणि व्यक्ताव्यक्त एकच आहेत हे कळून येतं. अर्जुनाचाही हाच अनुभव होता. विश्वरूप धारण करण्यापूर्वी भगवंत सगुणच होते आणि नंतरही परत सगुणच झाले. फरक झाला तो फक्त अर्जुनाच्या जाणीवेत. प्रथम अर्जुनाच्या मनात श्रीकृष्ण हे ईश्वर रूप आहेत असा बोध असूनही तो एकदेशीय होता. विश्वरूप दाखवून भगवंतांनी सगुण तत्व हे सर्व देशीयही आहे असे प्रतीतीच आणून दिली. त्यामुळे विश्वरूप दर्शनानंतर पुन्हा कृष्णरूप धारण करून श्रीकृष्ण पूर्वीचेच राहिले, पण अर्जुनाच्या बोधावस्थेत बदल घडला. ही विशेष गोष्ट घडली. भगवान श्रीकृष्ण हे एकदेशीय नसून सर्व देशीय आहेत अशी सामरस्यपूर्ण अनुभूती अर्जुनाला आली. बाबाजी पंडित यांचं मत. बाबाजी पंडितांनी प्रथम योगवित्तमहा या शब्दाचं स्पष्टीकरण केलेलं आहे. परब्रह्म सच्चिदानंद स्वरूप असून ते निरवयव व अविकारी आहे. त्याला आपल्या स्वरूपाचीही जाणीव नाही असं ते अद्वैत आहे व तेच जीवाचे मूळ स्वरूप आहे. परंतु जीव अविद्येमुळे स्वतःला परब्रह्माहून निराळा समजतो. जेव्हा त्याला आत्मज्ञान होतं तेव्हा ही भ्रांती नाहीशी होते व मी ब्रह्मस्वरूप आहे अशी ब्रह्मैक्याची जाणीव उत्पन्न होते. अशी जाणीव ज्याला उत्पन्न होते त्याला योगवित असं म्हणतात आणि ही ऐक्याची जाणीवही नाहीशी होऊन मूळची जाणीवरहित ऐक्यस्थिती ज्याला प्राप्त होते त्याला योगवित्तम असं म्हणतात. त्यांच्या मते व्यक्त म्हणजे भगवंतांचे एकदेशीय श्रीकृष्ण रूप आणि अव्यक्त म्हणजे विश्वरूप. अव्यक्त विश्वरूप आणि व्यक्त कृष्णरूप ही दोन्ही एकाच परब्रह्माची रूपे आहेत. मग सगुणाची भक्ती करणारे व अव्यक्ताची सोहम भावाने उपासना करणारे यातील कोणाला खरं ऐक्य कळलं असा अर्जुनाचा प्रश्न आहे. लोकमान्य टिळकांचं मत. लोकमान्य म्हणतात की कर्मयोगाच्या सिद्ध्यर्थ 7व्या अध्यायात ज्ञान विज्ञानाच्या निरूपणास भगवंतांनी सुरुवात केली. 8व्या अध्यायात अक्षर, अनिर्देश्य, अव्यक्त अशा ब्रह्माचं स्वरूप सांगितलं.
नंतर 9व्या अध्यायात भक्तिरूप राजमार्गाच्या निरूपणाला सुरुवात केली. तदंतर्गत विभूती वर्णन व विश्वरूप दर्शन ही 2 उपाख्याने झाल्यावर अनन्य भक्तीने व निसंग बुद्धीने सर्व कर्मे करण्यास भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं. या पार्श्वभूमीवर अर्जुनाचा प्रश्न येतो की कर्मयोगाचे सिद्ध्यर्थ 7व्या व 8व्या अध्यायात क्षराक्षरपूर्वक परमेश्वराचा अव्यक्त रूपच श्रेष्ठ असं सिद्ध करून अव्यक्ताची अथवा अक्षराची उपासना सांगितली व युक्त चित्ताने युद्ध कर असा उपदेश केला. तर पुढे 9व्या अध्यायामध्ये व्यक्तोपासनेचा प्रत्यक्ष धर्म सांगून सर्व कर्मे परमेश्वरार्पण बुद्धीने करावेत असं सांगितलं. मग या दोहोंमधील श्रेष्ठ मार्ग कोणता? त्यांच्या मते या प्रश्नात व्यक्तोपासना म्हणजे भक्ती असा अर्थ आहे. पण ही भक्ती निरनिराळ्या अनेक उपास्यांची असा अर्थ येथे विवक्षित नसून उपास्य अगर प्रतीक कोणतेही असले तरी त्यात एकाच सर्वव्यापी परमेश्वराची भावना ठेवून जी भक्ती करतात ती खरी व्यक्तोपासना. आता आणखी विद्वानांची मते आपण उद्या पाहू.